चला मंडळी, आज आपण बनावू चिकन. तर देखा चांगलं धुई काढ मी ते चांगलं पाणी मा आणि थोडं तेल, थोडं जिरं आणि थोडा कांदा असे फोडणी दिली मी. आणि ते थोडेसे हळद टाकी. ते सगळं अंगणं पाणी बहु देवानं आपण ते चिकननं, कारण सगळा इसडापणा निघ जास्तो. तर त्यानं सगळं पाणी सुटस तोपर्यंत आपण पाणी टाकान नाही. त्यानं मग जेवलो त्यानं पाणी मरत नाही तोपर्यंत. तर देखा तुम्ही चांगला हे करू देवाना आपण त्याले थोडंसं नमक टाक देवाना आपण आणि थोडं पलटाय देवाना आपण ते चांगलं. देखा कसं पाणी सुटस त्यानं आलं. नाही बी पाणी टाकना तरी पाणी सुटस त्यानं आलं. तर देखा तुम्ही त्यासाठी आपण मसाला करूत. कांदा भुंजा मी थोडा मी भाजी कमी करी त्यासाठी कांदा कमी लिहिला. हिसाबप्रमाणे तुम्ही लिहू शकतस. तर देखा मी कांदा थोडा तेल मा भुंजा. त्या काळात मी थोडं खोबरं टाक मी त्यांना मा भुंजाले. बारीक होतं म्हणे ते किशेल. थोडा लसूण टाकात मी. थोडी कोथिंबीर टाक दिली दयाले. सगळं टाकाना आपण त्यांना मा. थोडंसं मिरची पावडर टाक मी. थोडंसं धना पावडर टाक. थोडंसं जिरं टाक. थोडासा गरम मसाला टाका. थोडं थोडं टाकाना आपण. ते का थोडं खोबरं म्हणा गाई थोडं बई गये ते थोडी ध्यान लवकर गई नाही तर खोबरं थोडं म्हणा काय सर्वी जायले. तर देखा तुम्ही खोबरं टाका मी त्यांना मा भुंजी सण. तर त्यांना मग थोडं अजून तिखट टाक कमी वाटणं तर थोडं पाणी टाक मी त्यांना मा. तर देखा मसाला पिशी लिदा मी सगळा. थोडंसं तेल टाक मी चांगलं तपू दिलं आणि मग मसाला टाका मी त्यांना मा. मसाला चांगला लाल होऊ देवांचे आपले, कारण मसाला लाल व्हाय ना तरच भाजी पण भारी लागस. त्यांना मा दाखा मी मसाला लाल होई सण त्यांना मा तेवढं चिकन होतं ते टाक. थोडं त्यान माजराव द्या ना आपले 2-1 मिनटं. थोडंसं पाणी सोड मी आपल्या हिसाबप्रमाणे जेवढं लागणं तेवढं. तर देखा तुम्ही एवढं पाणी कर मी त्यान मा. गरम नाही टाकत, थंडच टाक मी पाणी. गरम पाणी टाकत भारी उलट अजून, पण मी थंडच टाक दिलं त्यांना मा. 2 गल्लास पाणी सोड मी त्यांना मा. आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाक दिली मी. थोडीशीच होती म्हणा पा कोथिंबीर. आवडणं व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा.